नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय उपवासाला चालणारी एक गोड रेसिपी. ती म्हणजे रताळ्याचे गुलाबजामुन. हे खायला अगदी खाण्याच्या गुलाबजामुन सारखेच लागतात. तसेच सॉफ्ट आणि ज्युशीही बनतात. त्यामुळे उपवासात खायला खूप मजा येते. अगदी कोणालाही ओळखताही येणार नाही की हे खाव्याचे गुलाबजामुन नसून रताळ्याचे गुलाबजामुन आहेत आणि बनवायला हे खूप सोपे आहेत. तसेच ते अगदी कमी साहित्यात तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी इथे अशी 4 रताळे घेतलेले आहेत. वजनामध्ये बघायची असेल तर साधारण अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त आहेत. आता यामध्ये पाणी घालून ही हाताने अशा प्रकारे चोळून चोळून धुवून घ्यायची, जेणेकरून त्याला चिकटलेली माती ही निघून जाईल. बघा, मी इथे ही रताळे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता ही उकडण्यासाठी मी कुकरच्या डब्यामध्ये ठेवत आहे. लक्षात ठेवा, रताळे उकडताना इथे आपल्याला अजिबात पाणी वापरायचे नाही. ही रताळे मी कुकरच्या 4 शिट्ट्या देऊन उकडून घेत आहे. बघा, इथे रताळे उकडून झालेले आहेत व त्याचा कलरही चेंज झालेला आहे. तसेच मी ती थंड करून घेतलेली आहेत. आता ह्याची अशा प्रकारे साल काढून घेऊयात. जर रताळे व्यवस्थित शिजली गेली असतील किंवा उकडली गेली असतील तर त्याची साल ही पटकन निघते. साल काढून झाल्यावर इथे रताळाला असा अजूनसा गुलाबी कलर आलेला आहे किंवा दिसत आहे. तो चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा. बघा, इथे मी सर्व रताळ्याच्या साली अशा काढून घेतलेल्या आहेत. आता इथे एक स्मॅशर घेऊन हे अशा प्रकारे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचं. इथे तुम्ही खिसणीही वापरू शकता. इथे तुम्ही खिसणीनेही हे व्यवस्थित खिसून घेऊ शकता. बघा, मी इथे सर्व रताळे व्यवस्थित स्मॅश केलेले आहेत. आता ही हाताने अशा प्रकारे दाबून दाबून चुरून घेऊयात. ज्याप्रमाणे आपण भाकरीसाठी पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे ही रताळे आपल्याला चुरून चुरून घ्यायची आहेत. इथे रताळे ही व्यवस्थित चुरून झालेले आहेत. आता इथे मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता. ह्यातील मी सुरुवातीला 3 चमचे मिल्क पावडर घातलेले आहे. ह्या रताळामध्ये ही मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यावर परत ह्यामध्ये मी 3 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे. तीही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे पीठ मळताना हाताला चिकटते, त्यामुळे तुम्ही इथे तेल किंवा तूप लावून हे पीठ मळून घेऊ शकता. मी इथे तेल लावून हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घेतलेले आहे. बघा, त्याचा अशा प्रकारे एक घट्टसर गोळा बनलेला आहे. हे पीठ साधारण 10 ते 15 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं, म्हणजेच यामधील मिल्क पावडर रताळातील मॉइश्चर शोषून घेते आणि पीठ थोडे घट्टसर बनते. गुलाबजामुन बनवण्यासाठी आपल्याला टेक्स्चर मिळते. आता हे मिश्रण हाताला तेल किंवा तूप लावून त्याचे अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे. बघा, मी इथे सर्व गोळे असे व्यवस्थित बनवून घेतलेले आहेत. तसेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची साईज कमी जास्त करू शकता. आता हे गरम तेलामध्ये अलगद सोडून घ्यायचे व त्याला न हलवता 1 ते 2 मिनिटे असेच ठेवून द्यायचे व 2 मिनिटानंतर हे अलगद झाऱ्याने उलटून पलटून घ्यायचे. गुलाबजामुन तळताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. मंद आचेवर उलटून पलटून हे व्यवस्थित तळून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत तळले जातात. बघा, अशा प्रकारे मी इथे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. बघा, त्याचा कलरही किती छान आलेला आहे. अशा प्रकारेच बाकीचेही गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. सर्व गुलाबजामुन तळून झाल्यावर इथे पाक बनवून घेऊयात. त्यासाठी 1 वाटी साखर मी इथे घेतलेली आहे. 1 वाटी साखरेसाठी मी इथे 1 वाटी पाणी घेतलेले आहे. हे सतत ढवळत साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचे आहे. तसेच इथे आपल्याला अगदीच घट्टसर असा पाक बनवायचा नाहीये. इथे पाकाला उकळी फुटलेली आहे. उकळी फुटल्यानंतर असेच 3 ते 4 मिनिटे हा पाक उकळू द्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, मी उलटण्यावर घेऊन दाखवते. याची अशी तार चालत आहे किंवा तुम्ही ही बोटाने बघू शकता, हे थोडेसे बोटालाही चिकटते आहे. यावरूनच इथे पाक आला आहे असे समजून घ्यायचे. इथे पाक थोडासा थंड करून घेतलेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे व ती पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही गरम पाकामध्ये गुलाबजामुन घातले तरी ते व्यवस्थित होतात.
मी इथे हा पाक थोडासा थंड करून घेतलेला आहे. आता हे तळलेले सर्व गुलाबजामुन ह्या पाकामध्ये घालून घेऊयात व ते हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 4 ते 5 तासासाठी असे झाकण ठेवून मुरवत ठेवायचे आहे. बघा 5 तास झालेले आहेत. हे गुलाबजामुन मी झाकून मुरवत ठेवलेले होते. आता हे छान मुरले गेलेले आहेत. तसेच एकदम सॉफ्ट व ज्युसी बनलेले आहेत. जे उपवासामध्ये खायला एकदम मस्त आहेत. तसेच रताळाचा कुठलाही फ्लेवर यामध्ये येत नाहीये. ह्याचा रंग, टेस्ट, टेक्स्चर अगदी खव्याच्या गुलाबजामुन सारखीच लागते. त्यामुळे मला खात्री आहे तुम्हालाही हे रताळाचे गुलाबजामुन नक्की आवडतील. तर येणाऱ्या उपवासाला माझ्या ह्या पद्धतीने रताळाचे गुलाबजामुन बनवून बघा. तुम्हालाही हे आवडतील. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.